Once more. मला नको पालतूचे भूषण नको मला येण्याची चादर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आता जर तुम्ही बघितलेला व्हिडिओ जर तुम्हाला बनवायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, ते समजा मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो। आणि या व्हिडिओमध्ये एक पासवर्ड आहे मित्रांनो, तो आपल्या या व्हिडिओच्या बिटमार्क आणि सॉन्गला लागणार आहे मित्रांनो। तर बिटमार्क आणि सॉन्ग घेतलं तरच आपल्याला हा व्हिडिओ बनवता येईल। तर चला मित्रांनो, त्याआधी आपल्याला आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चला असेल तर आपल्या वेदांत एडिटिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर चला मित्रांनो, जरा न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला प्ले स्टोअरवरून सुपर व्हीपन हा ॲप डाउनलोड करून सिंगापूरचं व्हीपन कनेक्ट करून घ्यायचे। त्यानंतर कॅपकट हा ॲप ओपन करायचे। ओपन केले अशा प्रकारे इझिली इंटरफेस येऊन जाईल मित्रांनो। तर आपल्याला काय करायचं, इझिली एक न्यू प्रोजेक्ट तयार करायचं। त्यासाठी सिम्पली ते न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं। त्यानंतर मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला तो ॲड करून घ्यायचा मित्रांनो। ॲड केल्यानंतर मित्रांनो त्या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करायचे। खाली इथे थोडंसं स्क्रोल करायचं। थोडंसं स्क्रोल केल्यानंतर इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल मित्रांनो, याच्यावरती क्लिक करायचं। त्यानंतर त्या व्हिडिओ म्हणजे सॉन्ग जो आहे तो मित्रांनो, त्या सॉन्गवरती क्लिक करून थोडंसं स्क्रोल करायचं इथे। त्यानंतर बीट्सचा ऑप्शन बघायला भेटेल मित्रांनो। तर थोडं पुढं जायचं। तर आता इथे फोटो आलेला आहे मित्रांनो, इथे एक बीट द्यायचे। त्यानंतर इथे एक द्यायचे, इथे एक द्यायचे मित्रांनो। जिथे जिथे आपला फोटो आलेला आहे मित्रांनो, तिथे आपण बीट देत जायचे मित्रांनो। आवाज जरा माझा खरखर नाही तर वारं सुटल्यामुळं वाऱ्याचा आवाज येत असेल मित्रांनो, तर आज जरा समजून घ्या, कारण आज लय वारं वावदान सुटलं आहे त्यामुळे, आणि पाऊस येण्याची जास्त शक्यता आहे मित्रांनो। आणि संध्याकाळी येईलच मोठा पाऊस, आणि आता चालू झालंय मित्रांनो। तर आपल्याला सिम्पली इथे या लेअरवरती क्लिक करायचं, खाली थोडंसं स्क्रोल करायचं। इथे रिप्लेस नावाचा एक ऑप्शन बघायला भेटेल, याच्यावरती क्लिक करून आपलं एक इमेज ॲड करून घ्यायचे। एक इमेज ॲड केल्यानंतर इथे स्टार्टला यायचं, स्प्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। तर जिथे आपण बीट्स ॲड केलेले आहेत मित्रांनो, तिथे आपण स्प्लिट करायचे। तर स्प्लिट केल्यानंतर मित्रांनो, तर मी आपल्या मेन प्रोजेक्टवरती घेऊन जातो मित्रांनो। तर बघू शकता मित्रांनो, हा आपला मेन प्रोजेक्ट आहे। तर आपल्याला सिम्पली काय करायचं, पहिल्यांदा इथे या पहिल्या लेअरवरती क्लिक करायचे। त्यानंतर इथे प्लस की नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल मित्रांनो, म्हणजे की फ्रेम, त्यावरती क्लिक करायचे। त्यानंतर इथे एंडला यायचे। इथे सुद्धा आल्यानंतर या अजून एक की फ्रेम ॲड करून घ्यायचे। त्यानंतर या एंडच्या की फ्रेमवरती येऊन आपल्याला जितकं म्हणजे साईज थोडं हळूहळू असं वाढवायचं असेल, तो आपल्याला साईज वाढवून घ्यायचे इथे दुसऱ्या की फ्रेमवरती येऊन। त्यानंतर आपल्याला सिम्पली आता पुढची जी ॲनिमेशन आहे त्या पुढच्या लेअरवरती क्लिक करायचे, म्हणजे जिथे 4 सेकंडच्या लेअरवरती। त्यानंतर ॲनिमेशन्सवरती क्लिक करायचे। इनमध्ये स्विंग राईट हा एक ॲनिमेशन भेटून जाईल मित्रांनो, तो ॲड करून घ्यायचे। त्यानंतर ते 4 सेकंद 15 फ्रेमवरती यायचे। त्यानंतर स्विंग बॉटम हा एक ॲनिमेशन आहे, तो ॲड करायचे। त्यानंतर 5 सेकंद 15 फ्रेमवरती यायचे, कॉम्बोवरती क्लिक करायचे। ॲनिमेशन्समधनं कॉम्बोवरती यायचे। त्यानंतर स्ट्रेच अँड डेझर्ट हा एक ॲनिमेशन ॲड करायचे। त्यानंतर पुढे यायचे, असं इथे आल्यानंतर इनमध्ये यायचे। त्यानंतर इथे रॉक व्हर्टिकली हा एक ॲनिमेशन आहे, तो ॲड करून घ्यायचे। त्यानंतर 10 सेकंदवरती यायचे, कॉम्बोवरती क्लिक करायचे, स्ट्रेच अँड डेझर्ट आणखी एकदा ॲड करून घ्यायचे। त्यानंतर 13 सेकंदवरती यायचे, इथे वेव्ह अँड स्लाइड
हा एक ॲनिमेशन आहे तो ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती यायचे. इथे डेझर्ट अँड स्ट्रेच. आता आपण स्ट्रेच अँड डेझर्ट ॲड केलं तर आता इथे डेझर्ट अँड स्ट्रेच ॲड करायचं आहे. त्याचा उलटा आहे मित्रांनो. ॲड केल्यानंतर ना इझिली आपलं ॲनिमेशनचं काम आहे तो होऊन जाईल. त्यानंतर ना इफेक्ट्सवरती क्लिक करायचं स्टार्ट लिहून आणि इथे आपल्याला व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायचे ते 3 नंबरला. त्यानंतर ना 1 नंबरलाच आपल्याला एक्झोनल स्पॉट हा एक इफेक्ट भेटेल मित्रांनो. तो आपल्याला 15 सेकंडच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल व्हिडिओ करायचे. ऑल व्हिडिओवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना आता पुढे यायचे. तर इथे बघू शकता मित्रांनो 5 सेकंडच्या बीटपाशी. त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचे. इथे नाईट क्लबवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. 4थ्या नंबरला आहे मित्रांनो. त्यानंतर ना थोडंसं वरी स्क्रोल केल्यानंतर ना शेक हा एक इफेक्ट भेटून जाईल मित्रांनो. तो आपल्याला 7 सेकंडच्या बीटपर्यंत वाढवून घ्यायचे. त्यानंतर ना आणखी एकदा 5 सेकंडच्या बीटवरती यायचे. व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे आणि एकदम लास्टून 2 नंबरला एक स्प्लिटचं ऑप्शन आहे. त्या स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये 3 नंबरला एक 3 लेअर मिरर हा एक इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर ना ॲडजस्टवरती क्लिक करून व्हर्टिकल जो आहे तो ॲडजस्ट तुमच्या प्रकारे ठेवू शकता मित्रांनो. त्यानंतर ना इथे आता काय करायचं आहे 7 सेकंडच्या बीटवरती आल्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्समध्ये जायचं आहे. नाईट क्लबमध्ये जायचं आहे. त्यानंतर ना अस्ट्रेल हा एक इफेक्ट ॲड करायचा आहे. ॲड केल्यानंतर ना आपोआप त्याची साईज काय होऊन जाईल मित्रांनो. त्यानंतर ना आपल्याला आता बॉडी इफेक्ट्समध्ये जायचं आहे. त्यानंतर ना ग्लोविंग लाईन्समध्ये जायचं आहे. इथे टोटेम फ्लेम्स हा एक इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. तो देखील आपोआप होऊन जाईल मित्रांनो. त्यानंतर ना पुढच्या 9 सेकंद 15 फ्रेमच्या बीटवरती यायचे. बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना इथे ग्लोविंग लाईन्समध्ये 2 नंबरला एक इफेक्ट आहे मित्रांनो तो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. या पुढच्या बीटपर्यंत ॲड केल्यानंतर ना मित्रांनो आता बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करायचं. आणखी एकदा इथे ग्लोविंग लाईन्समध्ये 1 नंबरला एक इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो. तो आपल्याला एंडपर्यंत ॲड करून घ्यायचा आहे. त्यानंतर ना रोलिंग फिल्म हा एक ॲनिमेशन आपल्याला व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. रेट्रोवरती क्लिक करायचं आहे. थोडंसं स्क्रोल करून येते. त्यानंतर ना वरी स्क्रोल करायचं आहे मित्रांनो. स्क्रोल केल्यानंतर ना थोडंसं भेटून जाईल मित्रांनो. त्यानंतर ना या बीटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे. तर आजचा व्हिडिओ जो तो बनून रेडी झालेला आहे. तर याचं सेव्ह करण्यासाठी इथे शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर इझिली सेव्ह होऊन जाईल सेव्ह व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ येईपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र रामकृष्ण.